कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे C60 पथकाच्या कामगिरीची. 27 ऑगस्टच्या दिवशी राज्यभर बाप्पाच्या स्वागताची लगबग पाहायला मिळत होती. पण छत्तीसगडच्या सीमेवर C60 जवानांचं पथक कर्तव्य पार पाडत होतं. दिवस रात्र नक्षलवाद्यांशी दोन हात करताना जवानांचे पाय मात्र चांगलेच जखमी झालेत. पाहूयात याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. एकीकडे आपण बाप्पाच्या स्वागतात मग्न होतो तर दुसरीकडे भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर कोपरशी फुलनारच्या जंगलात गडचिरोली पोलिसांच्या C60 पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू होती. गडचिरोली पोलिसांचं C60 पथक रक्तबंबाळ पायांनी नक्षलवाद्यांचा सामना करत होतं. मात्र C60 पथकाच्या जवानांना रक्तबंबाळ करणारे नक्षलवादी नव्हते, तर याला जबाबदार धोधो कोसळणारा पाऊस आहे. सलग 4 दिवस हे जवान नदीच्या पाण्यातून चिखलातून चालत होते. त्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली. सुमारे 50 जवान जखमी झाले. जशी परतीशन पाणी चालू झालं तर आम्ही तिथे परत चालत गेलो. जोपर्यंत आम्हाला पॉईंट येत नाही तोपर्यंत खूप नाले पहाडी जशी कमरेपर्यंत पाणी वगैरे तिच्यापर्यंत आम्ही चालत गेलो होतो. रात्रभर पाणी होतं. सतत 3 ते 4 दिवस पाय ओले राहिल्यामुळे सर्वांच्या पायांमध्ये गंभीर इजा झाली आहे भरपूर. कारण की चिलून गेले होते तरी पण लोक आपले चालत होते. कधी कोणाला काही कंप्लेंट वगैरे काय केले नाही. जसे पाणी आले नाले आले तसे त्याप्रमाणे चालत होते जवान. पायातील बूट काढावेत आणि पायाला काही थोडीशी आपण त्याची देखभाल करावी अशी संधीही मिळत नाही जंगलात. नाही, एक पण संधी नाही मिळेल सर. जसं ओलं झाले पाय तसं आम्ही चालतच गेलो. कारण काही वेळा नाले वगैरे पडलो पण नाल्यामध्ये वगैरे. सतत पाऊस कंटिन्यू चालू होता. त्याच्यामुळे आम्ही काही शूज ओले झाले नाले नद्या क्रॉस करताना. आणि आम्ही शूज पण काढू शकत नव्हतो ना पायाला थोडा आराम पण देऊ शकत नव्हतो. कारण की आम्हाला त्या टार्गेटपर्यंत जाणे होता. टार्गेट खूप लांब असल्यामुळे आम्ही रेस्ट करू शकत नव्हतो. लवकरात लवकर आम्हाला पोहोचायचा होता तिकडे. त्या संदर्भात भरपूर त्रास झाला. तरी पण आमचे कोणतेही जवान C60चे कमांडो मागं न येता ऑपरेशनला आम्ही समोर चालना देत राहिलो. आणि हा चालण्यामुळे आमच्या त्रासामुळे समोर काम चांगला झाला समोरचा. पुढचे काही दिवस हे जवान चालूही शकत नाहीत, एवढ्या जखमा त्यांच्या पायाला झाल्या. पाय जरी रक्तबंबाळ झाले असले तरी शत्रूंवर हल्ला करणारे हात काही थांबले नाहीत. चार नक्षलवाद्यांना यावेळी कंठस्नान घालण्यात C60 पथकाला यश आलं. या जवानांनी जखमा झेलल्या पण मोहीम मात्र फत्ते केली. रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.